नियमानुसार सगळी मदत करणार, शेतकऱ्यांना तातडीनं मदत करणं सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। जाहिरातींवर पैसा उधळण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा। अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मदत जाहीर। 31.64 लाख शेतकऱ्यांना 2215 कोटींची मदत मंजूर। मदत आणि पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव दौऱ्यावर, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार। सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचा एकनाथ शिंदेंचा शेतकऱ्यांना विश्वास। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सोलापूर, धाराशिव आणि बीडच्या दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांना देणार भेट। शिवसेनेचा उद्या होणारा निर्धार मेळावा रद्द। राज्यातल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शिवसेनेचा निर्णय। 28 सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये वादळी पावसाचा इशारा। धाराशिव, लातूरसह संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाचा हाहाकार। लातूरमधल्या गुंजरगा गावात पुरामुळे उभं पीक पाण्यात आडवं। पूरस्थिती पाहून महिलेनं फोडला टाहो। आणि ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची गाडी जाळणारा मनोज जरांगेंचा जवळचा सहकारी पोलीस तपासात झालं निष्पन्न। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।